आज मी तुमच्याबरोबर संवाद साधणार आहे, एक केस डिस्कस करणार आहे तुमच्याबरोबर। एक 40 वर्षाच्या महिला होत्या, त्यांना ॲक्यूट मायलॉइड ल्युकेमिया होता आणि कॉम्प्लेक्स सायटोजेनेटिक्स होतं। त्यांना पहिली किमोथेरपी आम्ही दिली, त्या किमोथेरपीनंतर आजार नियंत्रणात आला आणि कॉम्प्लेक्स सायटोजेनेटिक्स असल्यामुळे आम्ही त्यांना ट्रान्सप्लांट ॲडवाईस केलं होतं। त्यांना दोन बहिणी होत्या, त्या बहिणी त्यांच्याबरोबर HLA मॅच होत्या, म्हणजे त्यांच्यातले बहिणीतले घटक आणि पेशंटमधले घटक 10 अँटीजेन असतात, ते पूर्णपणे मॅच होते, म्हणून आम्ही त्यांना ट्रान्सप्लांटला घेणार होतो। ट्रान्सप्लांटच्या आधी आजार परत फिरून आला, 15 ते 20 दिवसातच आजार फिरून आला, ह्याचा अर्थ की हा आजार खूप तीव्र प्रकारचा होता। आम्ही परत किमोथेरपी देण्याच्या ऐवजी लो डोस किमोथेरपी दिली। किमोथेरपीचं नाव होतं आझासाइटिडीन। आझासाइटिडीनचे 3 सायकल्स दिले। या 3 सायकल्स नंतर आजार पूर्ण नियंत्रणात आला। बोन मॅरोची टेस्ट केलेली, त्यात आजार दिसत नव्हता। मग आम्ही त्यांना सांगितलं की आता ट्रान्सप्लांटला घेणं गरजेचं असतं। तर ट्रान्सप्लांटमध्ये आपण काय करत असतो, पहिल्यांदा किमोथेरपी देत असतो। या किमोथेरपी देण्याचा हेतू असा असतो की जे काही शिल्लक कॅन्सरचे सेल्स असतील, जे डोळ्याला दिसत नाहीत मायक्रोस्कोपमध्ये, ते नष्ट करणे आणि आपण बहिणीचे सेल्स देत असतो, त्यामुळे जागा तयार करणे, त्यासाठी किमोथेरपी देतो आणि प्रतिकारशक्ती थोडीशी कमी करणे। हेतू असा असतो की बाहेरचे सेल्स ॲक्सेप्ट करायचे असतील तर प्रतिकारशक्ती कमी असायला पाहिजे। या 3 कारणासाठी आपण पहिल्यांदा त्यांना 5 दिवसाची किमोथेरपी दिली आणि त्याचबरोबर त्यांची बहीण होती, तिला ग्रोथ फॅक्टर दिले 4 दिवस। 5व्या दिवशी स्टेम सेल्स काढून घेतले आणि हे स्टेम सेल्स परत पेशंटला दिले। हे स्टेम सेल्स पेशंटच्या हाडात जाऊन रुजले आणि नॉर्मल पेशी तयार व्हायला लागले 18व्या 19व्या दिवशी, आणि आम्ही साधारणपणे 20व्या दिवशी त्यांना हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज केलं। त्यानंतर ते OPD वरती फॉलोअप करत होते। त्यानंतर त्यांना ग्राफ्ट वर्सेस होस्ट डिझीज हा आजार झाला, म्हणजे जे डोनरचे सेल्स जरी HLA मॅच असतील पेशंटबरोबर, तरी त्यांची आणि पेशंटच्या बॉडीची एक प्रकारची रिॲक्शन होते किंवा युद्ध होतं। त्याच्यामुळे त्यांना काय व्हायला लागलं, त्वचेवरती असे लालसर सट्टे यायला लागले। त्यानंतर तोंडाला कोरड पडायला लागली, तोंडात असे पांढरे पॅचेस यायला लागले। त्यासाठी आम्ही परत त्यांना स्टिरॉइड्स दिले। हळूहळू हे GVHD कमी होत गेलं आणि आज साधारणपणे 5 ते 5.5 वर्ष झाली ट्रान्सप्लांट करून। ते पूर्णपणे आजार मुक्त आहेत आणि पूर्ण नॉर्मल लाईफ जगतात। त्या फार्मसिस्ट होत्या, तर त्या आता फार्मसीचं परत काम सुरू केलेलं आहे त्यांना। मला सांगण्याचा उद्देश, ही केस डिस्कस तुमच्याबरोबर करण्याचा उद्देश असा होता की जरी ॲक्यूट मायलॉइड ल्युकेमिया हा एक तीव्र प्रकारचा आजार असेल आणि त्याच्यात मॉर्टॅलिटी म्हणजे जीव घेणारे कॉम्प्लिकेशन्स खूप येऊ शकतात, प्लस त्याच्यात आजार परत फिरून येण्याची शक्यता खूप असते, तरी देखील साधारणपणे 50 ते 60% पेशंट्स जे आपण ट्रान्सप्लांट करतो अशा आजारात, ते पूर्णपणे बरे होतात आणि आजार मुक्त राहतात। अशाच व्हिडिओजसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन माहिती मिळवण्यासाठी आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी आपण पुढच्या व्हिडिओबरोबर परत भेटूया। थँक्यू।